पावटा भात तयार करण्यासाठी मी इथे इंद्रायणी जुना तांदूळ एक अर्धा तास भिजत ठेवलेला होता। 1 वाटी पावटा, 1 बटाटा, खडे मसाले, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर तसेच काही मसाले घेतलेले आहेत। हे सर्व मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो टाकून एक 5 ते 10 मिनिट आपण परतून घेऊया। त्यानंतर पावटा आणि बटाटा टाकून आपण त्यावरच मसाले टाकून घेणार आहोत। बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद टाकून एक 5 मिनिटं परतून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ टाकून एक 2 मिनिटं परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळासाठी मी 2 वाटी पाणी टाकलेले आहे। हे जुने तांदूळ असल्यामुळे पाणी जास्त लागते। एक 20 मिनिटांनी गॅसची फ्लेम लो